दुसरा पाठ बघत आहोत आपण पृथ्वीच्या गती व त्याचे परिणाम। मागील इयतेपासून आपण पृथ्वीची माहिती करून घेत आहोत। या इयतेत आपण पृथ्वीच्या गतीचे कोणकोणते परिणाम होतात ते जाणून घेणार आहोत। बघा आपण काय बघत आहोत, आपण पृथ्वीच्या गतीचे कोणकोणते परिणाम होतात ते बघत आहोत। पृथ्वीची अक्षीय गती बघूया। कोणतीही वस्तू स्वतःभोवती फिरते म्हणजेच ती तिच्या आसाभोवती फिरते। वास्तविक स्वतःभोवती फिरण्यामुळेच आस तयार होत असतो। तुम्ही भिंगरी फिरून पहा, तिचे एक टोक जमिनीवर असते तर दुसरे टोक वर असते। वरचे टोक व जमिनीवरील फिरणारे टोक यांना जोडणारी रेषा म्हणजे भिंगरीचा आस होय। हा आस आपल्याला दिसू शकतो। आता एक चेंडू घेऊन तो फिरवून पहा, तो देखील स्वतःभोवती फिरताना आस निर्माण करतो, परंतु त्याचा आस आपण प्रत्यक्षात पाहू शकत नाही। अशा आशांची आपण केवळ कल्पनाच करू शकतो। पृथ्वी देखील चेंडवासारखीच फिरत असते, त्यामुळे तिचा आस देखील काल्पनिक असतो। पृथ्वीच्या अशा काल्पनिक आसाभोवती फिरण्याच्या गतीला अक्षीय गती म्हणतात। बघा महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, पृथ्वीच्या अशा काल्पनिक आसाभोवती फिरण्याच्या गतीला अक्षीय गती म्हणतात। या आसाभोवती फिरण्याच्या क्रियेस परिवलन असे म्हणतात। हे महत्त्वाचं आहे बघा आपल्यासाठी, पृथ्वीच्या अशा काल्पनिक आसाभोवती फिरण्याच्या गतीला अक्षीय गती म्हणतात। या आसाभोवती फिरण्याच्या क्रियेस परिवलन म्हणतात। बघा अक्षीय गतीचे परिणाम बघूया आपण। बघा अक्षीय गतीचे परिणाम, पृथ्वीचा काल्पनिक आस तयार होणे। पृथ्वी विषुववृत्तीय भागात काहीसे फुगीर तर दोन्ही ध्रुवाजवळ किंचित चपटी असणे, हे महत्त्वाचं आहे। पृथ्वीवर दिन व रात्र स्थिती निर्माण होणे। बघा पृथ्वीच्या पृष्ठभागावर वाहणाऱ्या वाऱ्याच्या व सागरी प्रवाहाच्या दिशेत बदल होणे, हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षातच राहू द्या। बघा एकदा बघून घेऊ अक्षीय गतीचे परिणाम। पृथ्वीचा काल्पनिक आस तयार होणे, पृथ्वी विषुववृत्तीय भागात काहीशी फुगीर तर दोन्ही ध्रुवाकडे किंचित चपटी असणे, पृथ्वीवर दिवस व रात्र स्थिती निर्माण होणे, पृथ्वीच्या पृष्ठभागावर वाहणाऱ्या वाऱ्याच्या व सागरी प्रवाहाच्या दिशेत बदल होणे। समोर बघूया, पृथ्वीच्या परिवलनामुळे आपण दिवसाच्या स्वरूपात कालगणना करू शकतो। पृथ्वीवर सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त, मध्यरात्र या दिवसातील वेळेच्या अवस्था परिवलनामुळे शक्य होतात। बघा हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, पृथ्वीवर सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त, मध्यरात्री या दिवसातील वेळेच्या अवस्था परिवलनामुळे होते। परिवलन कशाला म्हणतात? पृथ्वी स्वतःभोवती फिरण्याच्या क्रियेला परिवलन म्हणतात। बघा आता पृथ्वीची कक्षीय गती बघूया आपण। पृथ्वी सूर्याभोवतीची प्रदक्षिणा विशिष्ट मार्गावरून करते, या मार्गास तिची कक्षा म्हणतात। बघा पृथ्वी सूर्याभोवतीची प्रदक्षिणा विशिष्ट मार्गावरून करते, या मार्गास तिची कक्षा म्हणतात व कक्षेतून फिरण्याच्या या गतीला कक्षीय गती म्हणतात। हे फार महत्त्वाचे आहे आपल्यासाठी, पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा विशिष्ट मार्गावरून करते, या मार्गास तिची कक्षा म्हणतात व कक्षेतून फिरण्याच्या या गतीला कक्षीय गती म्हणतात। समोर बघूया, पृथ्वीच्या कक्षेतून फिरण्याच्या क्रियेस परिभ्रमण असे म्हणतात। बघा पृथ्वीच्या कक्षेतून फिरण्याच्या क्रियेस परिभ्रमण म्हणतात। बघा कक्षीय गती कशाशी संदर्भित आहे? पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा करते त्या संदर्भात येते, आणि अक्षीय गती पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्या संदर्भात आहे। समोर बघूया, परिभ्रमण मार्ग लंबवर्तुळाकार असतो, वर्तुळास एकच केंद्र असते तर वर्तुळात दोन केंद्रस्थानी असते। बघा वर्तुळात एकच केंद्र असते तर लंबवर्तुळात दोन केंद्रस्थाने असतात। लंबवर्तुळाच्या एका केंद्रस्थानी सूर्य असतो, सूर्य आपले स्थान बदलत नाही। बघा हे महत्त्वाचं आहे, सूर्य आपले स्थान बदलत नाही। पृथ्वी लंबवर्तुळाकार मार्गाने सूर्याभोवती फिरत असल्याने तिचे सूर्यापासूनचे अंतर सारखे नसते। जेव्हा पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते त्या स्थितीस उपसूर्य स्थिती म्हणतात। बघा हे खूप महत्त्वाचं आहे, जेव्हा पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते त्या स्थितीस उपसूर्य स्थिती म्हणतात, जेव्हा ती जास्तीत जास्त अंतरावर असते त्या स्थितीस अपसूर्य स्थिती म्हणतात। हे लक्षातच राहू द्या, दोघांमधून एक लक्षात घ्या। आकृती 2.1 चे निरीक्षण करून हे समजून घ्या, या दोन्ही स्थितीतील अंतरामध्ये फरक फार नसल्याने पृथ्वीच्या हवामानावर त्याचा फार परिणाम होत नाही। बघा हे लक्षात राहू द्या, परिणाम होतो असं काही एक लाईन देऊ शकते आपल्याला मल्टीलायनर क्वेश्चनमध्ये। या दोन्ही स्थितीतील अंतरामध्ये फरक फार नसल्याने पृथ्वीच्या हवामानावर फारसा परिणाम होत नाही। आपण आकृती बघूया। बघा ही आकृती दिली आहे, उपसूर्य स्थिती आणि अपसूर्य। अपसूर्य म्हणजे दूर जास्तीत जास्त अंतर, आणि उपसूर्य म्हणजे थोडं कमीत कमी अंतर। कमीत कमी अंतर बघा इथे दिलं आहे 147, आणि इथे काय दिलं आहे, हे अंतर आपल्याला विचारत नाही, फक्त एवढंच लक्षात ठेवा, जास्तीत जास्त अंतर असते तेव्हा अपसूर्य आणि कमीत कमी असते तेव्हा उपसूर्य। कोणतंही एक लक्षात राहू द्या,
दुसरा आपोआप राहील. समोर बघूया. पृथ्वीच्या कक्षेचा प्रतल. पृथ्वी आणि सूर्य यांच्या केंद्रांना जोडणारी एक काल्पनिक रेषा विचारात घ्या. जसजशी पृथ्वी तिच्या कक्षेतून फिरेल तसतसे आपण जर एक रेषा काढत गेलो तर एक सपाट पृष्ठभाग तयार होईल. या पृष्ठभागास पृथ्वीच्या कक्षेचा प्रतल असे म्हणतात. हे काही विचारणार नाही आपल्याला, फक्त दिलेलं आहे, वाचून घेऊया. आता आपण प्रतल म्हणजे काय हे समजावून घेऊया. यासाठी जुन्या वहीचा पुठ्ठा वर्तुळाकार कापून घ्या. तो वरून पाहिला असता वर्तुळाकार दिसेल आणि डोळ्यासमोर एकाच पातळीवर धरला तर त्याची कड सरळ रेषेत दिसेल. परंतु संपूर्ण पृष्ठभाग दिसणार नाही, कारण तो पूर्णपणे दृष्टिरेषेत सामावलेला असेल. ज्या पृष्ठभागावरील सर्व बिंदू एकाच पातळीत असतात, म्हणजेच जो पृष्ठभाग आपण त्याच्या कडेने पाहिला असता सरळ रेषेच्या स्वरूपात दिसतो, अशा पृष्ठभागास प्रतल असे म्हणतात. पृथ्वीची कक्षा देखील कडेने पाहिली तर ती सरळ रेषेच्या स्वरूपात दिसेल. म्हणून या काल्पनिक पृष्ठभागास पृथ्वीच्या कक्षेचा प्रतल असे म्हणतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याने सूर्य पृथ्वीच्या कक्षा प्रतलात असतो. बघा इथे काय म्हणतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याने सूर्य पृथ्वीच्या कक्षा प्रतलात असतो. हे लक्षात घ्या. हे आपल्याला विचारणार नाही, फक्त दिला आहे, आपण वाचत आहोत, लक्षात घ्या. पृथ्वीचा आस या प्रतलाशी 66°30' कोन करतो. लक्षात ठेवा. म्हणजेच आस काटकोन स्थितीमध्ये 23°30' कललेला आहे. कक्षीय गतीचे परिणाम बघूया. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेच्या कालावधीस वर्ष म्हणतात. बघा वर्ष कशाला म्हणतात. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेच्या कालावधीस वर्ष म्हणतात. पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे आपण वर्षाच्या स्वरूपात कालगणना करू शकतो. म्हणजेच कक्षीय गतीमुळे वर्षाची गणना करू शकतो. हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. पृथ्वीच्या कक्षीय गतीचा दुसरा परिणाम म्हणजे वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होणे. हे खूप महत्त्वाचं, लक्षातच ठेवा. पृथ्वीच्या कक्षीय गतीचा दुसरा परिणाम म्हणजे वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होणे. पृथ्वीच्या आसाचे कलने व पृथ्वीची कक्षीय गती यांचा हा एकत्रित परिणाम असतो. बघा हे महत्त्वाचं आहे. कक्षीय गतीचे परिणाम कोणते तर एक वर्ष गणना करता येते आणि दुसरं ऋतुनिर्मिती. एक ऋतुनिर्मिती होते. आणि हे बघा ऋतुनिर्मितीचे पृथ्वीच्या आसाचे कलने व पृथ्वीची कक्षीय गती यांचा हा एकत्रित परिणाम आहे. हे लक्षात ठेवा. ऋतुनिर्मितीबद्दल दिला आहे. पृथ्वीच्या आसाचे कलने व पृथ्वीची कक्षीय गती यांचा हा एकत्रित परिणाम आहे. हे लक्षात राहू द्या. कक्षीय गती आणि पृथ्वीच्या आसाचे कलने. या ठिकाणी पाठ संपवतो आपण. प्रश्न बघूया. अक्षीय गतीचा हा परिणाम नाही. बघा कोणता परिणाम नाही. पृथ्वीचा आस, दिन रात्र, वर्ष, विषुववृत्तीय फुगीरपणा, तर वर्ष हा परिणाम नाही आहे, कारण हा कक्षीय गतीचा परिणाम आहे. पृथ्वीचा आस कक्षा प्रतलाशी कोन करतो आपण बघितलं होतं. बघा इथे दिलं आहे प्रतलाशी 66° कोन करतो. इथे दिला आहे 66° कोन करतो. तिसरा प्रश्न. अपसूर्य स्थितीस पृथ्वीची सूर्यापासून अंतरावर असते. बघा जास्तीत जास्त अंतरावर असते. अपसूर्य स्थितीत पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते. या ठिकाणी हा प्रश्न संपतो आपले. कक्षेचा प्रतल. पृथ्वीची अपसूर्य स्थिती, पृथ्वीची कक्षा दिलेली आहे. आणि प्रश्न थोडक्यात. पृथ्वीच्या कक्षीय गतीचे कोणतेही 2 परिणाम लिहा. हे महत्त्वाचं आहे. पृथ्वीच्या गतीचा कालगणनेशी कोणताही संबंध नसतो. पृथ्वीच्या कक्षीय गतीचे परिणाम कोणते. कक्षीय गतीचा परिणाम महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आपल्याला छोटीशी माहिती दिलेली आहे. बघा ही माहिती दिली आहे, आपण वाचून घेऊया. पृथ्वीची कक्षा. पृथ्वीची परिभ्रमण कक्षा लंबवर्तुळाकार आहे. लंबवर्तुळात 2 केंद्रस्थान असतात. आकृती क्रमांक 2.3 मध्ये दाखवल्याप्रमाणे एका कागदावर 2 टाचण्या भक्कम रोवा. हे बघा 2.3 आकृती आहे. या 2 टाचण्याभोवती दोऱ्याची 2 टोके एकत्र बांधा आणि एक पेन्सिल दोऱ्याच्या फासात ठेवून, दोरा ताणलेला ठेवून पेन्सिलने रेष काढत जा. पेन्सिल फिरवून सुरुवातीच्या जागी आली की कागदावर लंबवर्तुळ तयार होईल. 2 टाचण्या लावलेली ठिकाणे म्हणजेच लंबवर्तुळाची 2 केंद्रस्थाने असतात. आपली पृथ्वी देखील अशाच लंबवर्तुळाकार कक्षेतून फिरते व सूर्य एकाच केंद्रस्थानी असते. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पाठाची माहिती घेऊन. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू.